गणपतीला कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटी, रेल्वे, विमान या सोबतच यंदा कदाचित तुम्ही समुद्रमार्गे फेरी बोटीमधनं कोकणात जाऊ शकाल। सरकारने तसे प्रयत्न सुरू केलेत। बघूयात कसा असेल हा जलवाहतुकीचा कोकण प्रवास। गणपतीच्या मुहूर्तावर मुंबई ते सिंधुदुर्ग फेरी बोट सुरू होणार। एसटी, रेल्वे आणि विमानासोबतच यंदा बोटीचाही पर्याय। जलमार्गाने चाकरमानी पोहोचणार बाप्पाच्या सेवेत। चाकरमान्यांना कोकणात गणपतीला गावी जायचं तर सगळ्यात मोठा आधार म्हणजे रेल्वे। रेल्वेचं तिकीट नाही मिळालं तर मग एसटी किंवा खासगी ट्रॅव्हल्स। तिथेही सगळं फुल झालं तर मग आपली गाडी, आपलं पेट्रोल आणि खिशात 4 पैसे जास्तीचे असतील तर मग विमानाचाही पर्याय आहेच। पण मंडळी, यावेळी गणपतीला गावी जाताना कोकणवासियांना खिशाला परवडेल आणि प्रवासातही कोकणाचा फील देईल असा एक पर्याय दिसतोय। हा पर्याय आहे M2M फेरी बोटीचा। कारण सरकार ही बहुप्रतीक्षित जलवाहतूक सेवा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे। M2M नावाची जी आमची फेरी आहे, जी आम्ही अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं, मांडवा टू रत्नागिरी आणि माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू सिंधुदुर्ग हे येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करून ती सुरू करणार आहोत। जसं मुख्यमंत्री साहेब बोलले, आपल्याकडे लागलेला समुद्र म्हणजे लाभलेला जो आपला समुद्र आहे तो आमच्यासाठी वरदान आहे आणि ह्याला आपण जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरायचं। गणरायाचा आशीर्वाद जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल। आता मंत्री महोदय आणि सरकार प्रयत्न करतच आहे। अशा देवबाप्पानं आशीर्वाद दिला तर फेरी बोटीनं यंदा कोकण गाठणं शक्य होईल। बघूयात कसा असेल हा प्रवास आणि किती तासात गाठता येईल कोकण। गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सागरी प्रवासाचा पर्याय। मुंबईतील माझगाव डॉकवरून प्रवास सुरू होईल। मुंबई ते रत्नागिरी तसंच मुंबई ते विजयदुर्ग M2M फेरी सुरू होणार। 500 प्रवासी, 150 गाड्या वाहून नेण्याची क्षमता असेल। मुंबई ते विजयदुर्ग प्रवास अवघ्या 4.5 तासात होईल। मुंबई ते रत्नागिरी प्रवास अवघ्या 3 तासात। तर गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांना राज्य सरकारची ही भेट मिळण्याची शक्यता आहे। या सेवेचे दर लवकरच निश्चित केले जातील। 20 वर्ष उलटली तरी अजून मुंबई गोवा हायवे झालेला नाही। गणपतीला कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांच्या नशिबी येणारा संघर्ष इतक्या वर्षात तरी संपलेला नाही। ट्रेनच्या तिकिटांसाठी झटणं, एसटी बसेस किंवा स्वतःच्या गाडीनं खड्ड्यातून जाताना सरकारच्या नावानं बोटं मोडणं हे सगळं नित्याचंच झालंय। अशा जलवाहतुकीचा हा पर्याय थोडा दिलासा देईल अशी आशा आहे। पण त्याला मुहूर्त कधी मिळतो आणि हे स्वप्न सत्यात कधी उतरतं हे बाप्पाच जाणो। सिंधुदुर्गाहून उमेश बुचडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।